आपल्या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि माझे परममित्र श्री मधुसूदन सत्पाळकर साहेब आणि येथे जमलेला हा जो प्रचंड जनसागर आहे, आज हा अत्यंत आनंददायी सोहळा येथे आपण अनुभवत आहोत। असे परमपूज्य साने गुरुजींचा हा जन्मदिन, त्याचबरोबर संपूर्ण जगात आदराचा विषय झालेल्या ख्रिस्ताच्या जन्माची ही पूर्ण संध्या, अशा या अत्यंत चांगल्या दिवशी आजची ही कॉन्फरन्स होत आहे आणि आपण येत्या काही दिवसातच आपण पाहतोय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅट कराराची बरीच चर्चा होते, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची बरीच चर्चा होते। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेल्या धोरणांचे परिणाम आपल्यावर बरे वाईट होत असतात। त्यामध्ये काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आपण नवं आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून निर्माण झालेली आहे। त्यामुळे जे आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे, त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे बेरोजगारी हा झालेला आहे आणि होत आहे। आणि त्यामुळे ह्या देशातला जो युवक वर्ग आहे, ज्याच्यामध्ये रोजगार मिळवण्याची क्षमता आहे परंतु संधी नाही, अशांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे। आणि आपण मैत्रीच्या माध्यमातून या अवाढव्य प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत। मी याच्यासाठी खास म्हणून सांगणार आहे, हाती घेणार आहे त्या प्रोजेक्ट पैकी आपण सर्वात महत्वाचा असा निर्णय घेतला की जी कंपनीची ऍसेट आहे, मालमत्ता आहे, ती वाढली पाहिजे आणि केवळ वाढून उपयोग नाही, निव्वळ तर त्याच्यामधून नफा मिळवता आला पाहिजे, त्याच्यातून आणखी संपत्ती निर्माण झाली पाहिजे, ती गुंतवली पाहिजे, त्याच्यावर आणखी नफा मिळवला पाहिजे। अशा स्थितीमध्ये आपण अत्यंत महत्वाची जी इन्व्हेस्टमेंट असते, आज सोन्याचा भाव स्थिर आहे, काही वस्तूंचे भाव तर घसरत आहेत। अशा स्थितीमध्ये गुंतवणुकीसाठी आदर्श असलेली एक जी गोष्ट आहे ती म्हणजे जमीन, रिअल इस्टेट। त्यामध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे। ही गुंतवणूक आपण मुंबई जवळच ठाणे जिल्ह्यामध्ये केलेली आहे, विरारमध्ये केलेली आहे, त्याचबरोबरीने कोकणात आणि जळगाव येथे सुद्धा केलेली आहे। आपण स्वतःच्या मालकीची ऑफिस आलेला आहे आणि येत्या काही दिवसातच रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की उपनगरी रेल्वे या डहाणू स्थानकापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या जागेचे भाव, आपण विकत घेतलेल्या जागेचे भाव हे प्रचंड वाढणार आहेत। हे आपलं यश आहे। याचबरोबर हायवेला, मुंबई अहमदाबाद हायवेवर आपण वाडा खडकोना या जागी हॉटेल आणि रेस्टॉरंट साठी, त्याचबरोबरीने एक महत्वाची घोषणा मी येथे करतोय की आपण जी वडाई येथे जागा घेतलेली आहे ते टेट्रा पॅक असं दूध जे 6 महिने टिकतं, असं दूध भारतामध्ये आफ्रिका देशांमधला त्याचा अनुभव अत्यंत विधान आहे। त्या देशातल्या लोकांना त्यामुळे आपलं याच्यामध्ये कसं देशामध्ये हे आव्हान परदेशी कंपन्यांनी आपल्याकडे उभं केलेलं आहे, त्याला समर्थपणे तोंड देण्याची ताकद आपल्या वैद्यक मेगानेटच्या या प्रकल्पामध्ये निश्चितच आहे। काम पडे इथे करायची नेटवर्क मार्केटचा
जिंकायची आहे आणि त्यासाठीच आपली ताकद आपण राखून ठेवली पाहिजे. ही काही 100 मीटरची रेस नाही, सुरकन पळालं आणि जिंकलं आणि नंतर काही नाही. तर अशी ही रेस आपल्याला जिंकायची आहे. ही आपली रोजगाराविषयीची भूमिका मी आता सविस्तर विस्ताराने इथं मांडली. यामधून मैत्रीचं असं एक धोरण तुमच्या समोर निश्चितपणे आलेलं आहे की आपण असा विचार करतोय, अनेक कंपन्या असा विचार करतात की जास्तीत जास्त भांडवल गुंतवायचं, अत्यंत आधुनिक प्रगत तंत्रज्ञान आणायचं, कमीत कमी पैशामध्ये वस्तूंची निर्मिती करायची आणि मोठ्या प्रमाणावर माल डंप करून प्रचंड नफा कमवायचा. मग भले त्या देशामध्ये बेरोजगारी वाढली तरी चालेल, त्याचं सोय सुद्धा त्यांना नाहीये. त्याच्या नेमकं उलट आपली भूमिका आहे. आपली भूमिका अशी आहे की रोजगार मिळाला पाहिजे. मध्ये आपण काही फार मोठं औदार्य दाखवतोय किंवा दातृत्व दाखवतोय, दानशूरपणा दाखवतोय, अशातला काही भाग नाही. मला इथे सुप्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉचा एक विचार आहे, तो उद्धृत करावा असा वाटतो की चॅरिटी इज अ चीप सबस्टिट्यूट ऑफ सोशल इक्विलिब्रियम. समाजामध्ये जर समानता आणायची असेल तर दान हा काही फार गुणात्मक दर्जाचा पर्याय असू शकत नाही. दानामुळे काही व्यक्तींना लाभ निश्चित मिळेल, परंतु सर्व समाजाचं काही भलं त्याच्यातून होत नाही. आपण केवळ भारतामध्येच आपलं क्षेत्र मर्यादित ठेवून चालणार नाही आहे. जसं जसं ह्या कंपनीची प्रगती होत जाईल, जसं जशी या कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट करण्याची क्षमता वाढेल, त्याच्या आधारावर आपण एक फार मोठी झेप घेऊ इच्छित आहोत की आपल्या देशातला माल हा परदेशात आपण निर्यात करू शकू. आज अशी स्थिती आहे की इथे उत्पादित होणारा माल हा योग्य रीतीने निर्यात होत नसल्यामुळे फुकट जातोय, अक्षरशः वाया जातोय. त्याच्यावर प्रक्रिया होत नाही. योग्य रीतीने प्रक्रिया न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या मालाला काही किंमत मिळत नाही. हे सर्व क्षेत्रीय प्रतिनिधी आपल्या सिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमचा सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजचा आनंददायी सोहळा इथं बक्षीस वितरण पार पडलं. अनेकांनी अवॉर्ड, CND अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. चांगली कामगिरी अनेकांनी बजावलेली आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि देणार आहेत. त्याचं एक प्रतीक म्हणून एकनाथ नाटेकरांचे जे खांदे असे रिजनल एक्झिक्युटिव्ह आहेत, अशा 5 रिजनल एक्झिक्युटिव्हांनी कृपया स्टेजवर यायचे. त्यांचा गुलाब पुष्प देऊन आपण सत्कार.
माझ्याकडे शब्दच नाही की त्यांचं वर्णन म्हणजे काय की सूर्याला त्याचं तेज दाखवण्यासारखं आहे. मी त्यांच्या बाबतीत फक्त एकच विधान म्हणेन, सर्व काही देता यावे श्रेय राहू नये हाती, कपाळी फक्त भक्तिभावनेने माती, अशी त्यांची भूमिका आहे. असे आमचे मधुसूदनजी सत्पाळकर पुढे राहून सर्व टाळ्यांच्या पवित्र भूमी, इथून तिथून पेटू दे देश कुठू दे देश म्हणणाऱ्या साने गुरुजींची जयंती, रमजानचा महिना, ख्रिसमसची पूर्वसंध्या, अशा सर्व ज्याला दुग्धशंकरा योग म्हणता यावा, तन मन धन सर्व काही अर्पून जी सर्व मंडळी तुम्ही इथं उपस्थित राहिला, तुम्हाला सर्वांना पाहण्याचा जो योग आज मला मिळालाय त्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा. गेली 15 वर्ष सावलीसारखी माझी सोबत करणारे घनश्याम आणि भरत, बालवयापासून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी साथ सोबत दिलेली आहे, कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी मेघना पेडणेकर, जिच्याशिवाय हा मधु अपूर्ण आहे, ती माझी सहधर्मचारिणी वर्षा, आणि ज्यांच्यामुळे हा योग आला, तुमच्या समोर येण्याचा, तुम्हाला भेटण्याचा ज्यांच्यामुळे योग आला ते भाऊ प्रदीप खेळणार, मोठी मीटिंग घ्यायची ठरल्यानंतर सूत्रसंचलनाचं काम कुणाकडे द्यायचं हा प्रश्न आमच्यासाठी गेल्या वर्षीच निकालात निघाला. माझं नाव मधु आहे पण ज्यांची वाणी मधु आहे असे शिसोदे सर, 3-4 महिन्यापूर्वी एका मीटिंग मध्ये असाच मग त्यांनी खूप काम केलं. आजपर्यंत सर्वात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये चेन सिस्टीम मध्ये त्यांनी काम केलं, परंतु ते काम करत असताना त्यांचं एक स्वप्न होतं की जळगाव जिल्ह्यातला सर्वात मोठा जेडी सर अस्वस्थ साहेब, आज माझ्या आयुष्याचं स्वप्न मला पूर्ण झालेलं पाहायचं आहे. मी म्हटलं सर, मैत्रेय हा असा परिवार आहे की इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श. मीटिंगला स्टेजवर मी गेल्यानंतर माझ्या बाजूला सर उभे होते, नारखेडे सर उभे होते. गणेश, तुझ्यासाठी सुद्धा सांगतोय, कारण की तू तसा पाहायला गेलास तर तू माझा त्या अर्थानं धर्मभाऊ झालेला आहेस. वडिलांच्या जागी मी त्यांना मानत आलोय नारखेडे सरांना. त्यांनी मला सांगितलं की साहेब, तुमचे शब्द खरे ठरले. 25 वर्ष वेगवेगळ्या कंपनीमध्ये चेन सिस्टीम मध्ये काम केलं होतं, परंतु अवघ्या 1 वर्षामध्ये मैत्रेयच्या माध्यमातून जेडीसीसी बँकेचा हॉल खचून भरला. व्यवस्थापकांनी दरवाजे बंद केले तरी लोक बाहेर उभी होती फक्त जळगावच्या मीटिंगला. अशोक चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, आमच्या डॉक्टर इंगळे मॅडम, पीके पाटील, अनेक मंडळी त्याची साक्षीदार होती. इतकं भरून आलं होतं सरांना. अशीच गर्दी बघून जसं भरत मेहर मगाशी अस्वस्थ झाला तशाच पद्धतीनं सर अस्वस्थ झाले होते. भाषणाचे पहिली 2 वाक्य सरांनी म्हटली आणि त्या उत्साहामध्ये, त्या आवेगामध्ये भाषण करता करता सरांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आम्ही त्यांना तिथं बसवलं. कसं बसत, त्यांना पाणी दिलं, डायबेटीस पेशंट म्हणून साखर त्यांना भरवली. ते एवढंच सांगत होते की मला माझं भाषण पूर्ण करायचं, नीट बोलता येत नव्हतं कारण की पॅरालिसिसमुळे त्यांचं थोडंसं बोलणं तोत्र झालं होतं. डॉक्टरकडे नेत आम्ही त्यांना बाजूच्या रूम मध्ये राहून थांबवलं. सर्वांनी त्यांनी सांगितलं की मीटिंग कॅन्सल नका करू, मीटिंग पुढे गेली पाहिजे, मीटिंग पूर्ण झाली पाहिजे.
ज्या माणसामुळे, ज्या माणसाच्या प्रेमामुळे मला माहिती आहे की तुम्ही सर्व मंडळी आज ज्या प्रेमानं, ज्या श्रद्धेने इथं जमलेला आहात, ती आठवण आल्याशिवाय आजची मीटिंग, त्या आजचं माझं बोलणं मला सुरूच करता येणार. पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, निकम सर उपस्थित आहेत, अनेक मंडळी आमची उपस्थित. प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. मित्र हो, एका नव्या सहस्त्रकाच्या स्वागतासाठी आम्ही आता सज्ज व्हायला हवं, स्वतःला सज्ज करायला हवं. गेल्या शतकाचा जर विचार केला तर गेल्या शतकामध्ये झाशीची राणी असेल, जी या खानदेशातली आहे, महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, भगूरमध्ये आजही दळवी राहतात त्यांच्या घरामध्ये, आजही त्यांचं आज वास्तव आहे त्यांचं इथं. गेल्या शतकामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो, तो त्याच वेळेला आमच्या देशामध्ये 11 कोटी बेरोजगार आज आहेत. त्या घरातलं दुःख, त्या वडिलांच्या मनामधली चिंता, त्या आईची अवस्था ही आहे. मैत्रेचा प्रयत्न काय, मैत्रेचं स्वप्न काय, जे स्वप्न पाहिलं होतं गांधीजींनी, जे स्वप्न पाहिलं होतं, शपथ आहे तुम्हाला भगतसिंगाच्या रक्ताची, शपथ आहे तुम्हाला महात्मा गांधींच्या रक्ताची, शपथ आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची. मित्रांनो, नवा भारत घडवण्यासाठी, मैत्र्यासाठी उभं राहायचं आहे. इथं पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही याल. पुरस्कार ही एक निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे. निमित्ता पलीकडे पुरस्कारांची महत्व नाही. जो ध्यास, जे वेळ, जी प्रेरणा आमच्या मनामध्ये आहे, ज्या विचारांनी, ज्या संघटनेने आम्हाला ही प्रेरणा दिली, तो विचार आमच्या मनात एकमेव आहे की त्या आईचे अश्रू आम्हाला पुसायचे. प्रश्न भरपूर आहे, पण या प्रश्नांना सामना करण्यासाठी बेरोजगाराची लढाई लढण्याची वेळ मागे निघून गेली आहे. कारण की ती लढाई लढताना सरकार बरोबर, कारण की मी स्वतः मंत्रालयाला टाळ ठोकले गेल्या 2 वर्षापूर्वी, महाराष्ट्राच्या मंत्रालयाला टाळ ठोकण्याचं काम केलं, जेल भोगलेली आहे मी स्वतः, भरत मेहर साहेब आणि सगळी मंडळी आम्ही होतो. बेरोजगारीच्याच प्रश्नावरती तो अंत्य आंदोलन होतं. रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आणि अत्याचाराला विरोध करण्याची सुद्धा ताकद मैत्रेच्या प्रत्येक फील्डवर्करच्या अंगामध्ये आहे, हे मला माहिती आहे. परंतु त्याच वेळेला मला सांगायचं आहे की हा प्रश्न ज्या वेळेला बेरोजगारीचा प्रश्न मागे पडलाय, आता लढाई सुरू झाली, ती भुकेची लढाई आहे. प्राईज विन केला, भूमिते बक्षिस मिळतात, रौप्य पदक मिळतात, सुवर्ण पदक मिळतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच मिळतात. इथल्या प्रत्येक फील्डवर्करनी, मैत्री परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी जर ठरवलं, मनाशी खुणगाट बांधली, आज मातृदिन आहे, साने गुरुजींचा जन्मदिवस आहे, ज्यांनी सांगितलं होतं इथून तिथून उठू दे देश, पेटू दे देश. लोकांना फक्त रडवे साने गुरुजी लोकांनी प्रदर्शित केले. मी मानतो इथून तिथून पेटू दे देश, उठू दे देश सांगणारे साने गुरुजी. ज्या शिरवाडकरांनी सांगितलं कशा सहायी भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा औषध काल, लोहदंड हे पायामधले खळाखळा तुटणार, क्रांतीचा गरज आहे जयकार, असे सांगणारे शिरवाडकर मला अपेक्षित आहे. अशा क्रांतीसाठी लढण्यासाठी मी स्वतः तयार आहे. म्हणून मित्रांनो, आज जी क्रांती नवी आम्ही आणू इच्छितो, ती केवळ कलेक्शनची नाही, ती केवळ कमिशनची नाही. खेड्यापाड्यातल्या घरात, गोर गरिबांच्या घरात जाऊन त्यांना समजून सांगितलं पाहिजे, भूल थापांना फसवू नका, तुम्ही जे कष्टाचा, घामाचा, रक्ताचा पैसा आहे तो चुकीच्या ठिकाणी देऊ नका. फसवणुकीच्या विरोधात आमची लढाई आहे. ज्या ज्या कंपन्या येऊन इथं फसवणूक करतात, आमची सुरक्षितता तुम्हाला विचारण्याचा अधिकारच नाही. आम्हीच लढतोय फसवणुकीच्या विरोधात. त्या फसवणुकीच्या विरोधाच्या लढाईला आपल्याला उतरायचं. गावागावात कोणा संघ द्यायचा आहे की भूलथापांना फळवू नका, फसवू नका. सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर भटजीच काहीतरी म्हणत असतो, आपण फक्त मामा म्हणायचं असतं.
या कंपन्या दाम दुप्पट देताना फक्त तुम्ही पट बोला, आम्ही वर्ष सांगतो. 5 वर्ष जेवढा कलेक्शनचा पाऊस तुम्ही पाडाल, चौधरी साहेब बरोबर ना हर्षद चौधरी, तेवढं मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही उत्पादनाच्या माध्यमातून तेवढा नफा मैत्री परिवार उभा करेल, व्यवस्थापन उभं करेल असं आज ग्लोबलायझेशनचं युग आहे. नवीन अध्यक्ष होता हुसेन दलवाई जे मंत्री आहेत त्यांचा पुतण्या, तो दुबईमध्ये असतो. त्यानं पहिलं मला सांगितलं की मधू, अशा पद्धतीनं जर काही येणार असेल तर दुबईमध्ये मैत्रेय मेगानेटचं काम सुरू करणारा मी पहिला असेल. येत्या 6 महिन्यामध्ये या प्रोडक्ट मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचं स्वप्न पाहतोय. पुढचं वर्ष ज्यावेळेला पुढे पुन्हा एकदा अशी सीएमडी कॉन्फरन्स पुढच्या वर्षीची होईल त्यावेळेला मित्रांनो दिलावरला मी इथं बोलवलेलं असेल की ज्यानं दुबईमध्ये आपला झेंडा रोवलाय मैत्रेचा. मैत्रेय परिवाराच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला, तुमच्या सर्वांच्या, तुमच्या आणि माझ्या मनातली इच्छा, तुमचं आणि माझं स्वप्न एक आहे, आम्हाला जगावर राज्य करायचंय. आणि ते राज्य करण्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. ती लढाई सुरू झालेली आहे. आता लढाईमध्ये थांबायला कोणाला संधी नसते. प्रवास सुरू झाला आहे, वादळ सुरू झालेलं आहे, झंझावात सुरू झालेला आहे. मागे वळून पाहायला संधी नाही. आम्ही आमच्यासाठी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. 24 तास केव्हाही तुम्ही फोन करा, 24 तास केव्हाही तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करा. वेळ असेल तर जरूर मधु सतपाळकर आणि माझे सर्व सहकारी, माझा प्रत्येक फील्डवर्कर तुमच्यासाठी उपस्थित आहे. हे मी आज सांगतो. तुम्ही कलेक्शन करा, तुम्ही कमिशन मिळवा, तुम्ही बक्षिसं मिळवा, हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही, बिलकुल नाही. माझं आव्हान तुम्हाला हे आहे की जर काही करायचं असेल, कारण की वेडी माणसं आयुष्यात, वेडी माणसं जगामध्ये इतिहास घडवतात. मी नेहमी सांगतो, लैलाच्या प्रेमानं वेडावलेला मजनू असेल, स्वराज्याच्या वेडानं झपाटलेले शिवाजी महाराज असतील, किंवा विक्रमांच्या वेडानं झपाटलेला सचिन तेंडुलकर असेल, हीच वेडी माणसं इतिहासात स्वतःचं नाव घडवतात. तुम्हाला आम्हाला तो इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी वेळ लावून घ्यायचा मित्रांनो, वेळ. आणि हे वेळ लावण्यासाठीच मैत्री परिवारामध्ये प्रत्येकानं वेळेचं, काळाचं, हे सर्व ताण भूक सगळं विसरून उतरावं लागेल. मेहनतीसाठी प्रत्येक ठिकाणी जावं लागेल. आणि ही जर तुमची जायची तयारी असेल तर त्या तुमच्या प्रत्येक पावलाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यवस्थापनाच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं सांगतो, प्रत्येक ठिकाणी आमची सोबत तुम्हाला जरूर असेल. त्या ठिकाणी आपण जमलो, हे बोलवण्याचं ठिकाण जे भाऊंनी ठरवलं, मी भाऊंचं कौतुक करतो. समाजामध्ये असुर आणि समाजामध्ये दैत्य, समाजामध्ये राक्षस पावलोपावली आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. त्या असुरांना, त्या राक्षसांना, त्या दानवांना खडे चालण्यासाठी, माती चालण्यासाठी मैत्रेयच्या लोकांनी मुक्तिधाम मध्ये यावं, पावन व्हावं, पवित्र विचार आपल्या मनामध्ये साठवावे, वेगळी ईर्ष्या, वेगळी प्रेरणा इथं घ्यावी. आणि इथे बाहेर पडून, गावागावामध्ये जाऊन, गल्ली गल्लीमध्ये जाऊन, शहरांमध्ये जाऊन त्या राक्षसांना काढून टाकावं. आणि त्या लढाईला सुरुवात करण्यासाठी, ती नांदी गाण्यासाठी आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केली. याबद्दल मी खेळणाऱ्यांचं सर्वप्रथम कौतुक करतो. नाही, प्राइजेसचं नाही, आपलं पाऊल त्या गावातल्या गावकुसा बाहेरची जी म्हातारी आहे तिच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची लढाई आपल्याला लढायची. त्या वडिलांच्या मनातली चिंता संपवायची आहे की तुमच्या मुलाला करिअर, तुमच्या मुलाचं भवितव्य मैत्री परिवारामध्ये सोडा, त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे, तुम्ही त्याची चिंता सोडा, हे त्याच्या वडिलांच्या मनात बिंबवायचं आहे. आणि ह्यासाठी, या लढाईला तयार होण्यासाठी प्रत्येकानं हातात कंकण बांधायचं. ह्या मातीचं, ही माती कपाळाला लावायची, कारण की ही माती पवित्र आहे. श्रीरामांच्या, रावण 10 डोक्याचा रावण आमच्या रामानं मारला. कोण होतं त्याच्या सोबतीला? कोण शिकले सवरलेले मोठे तत्वज्ञानी, तंत्रज्ञ नव्हते, माकडं होती, वानर होते, वानर.
आणि माझ्या समोर बसलेला माणूस तर सुजाण आहे, सुज्ञान आहे. मैत्री परिवारातला प्रत्येक व्यक्ती आज ज्ञानी आहे. तिथं वानरांनी रावणाला मारलं, इथं जर ज्ञानी माझ्या समोर एवढे बसले असतील तर मला कसली चिंता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या रामाचं तेज मला इथं दिसतंय. आणि म्हणून ही माती कपाळाला लावून आपल्याला निघायचंय आणि त्या सर्व दानवाचं परिपात्य आपल्याला करायचंय. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना या लढाईमध्ये सोबत येण्याचं आव्हान करतो. तुम्हाला विनंती करतो, ही लढाई कुणी एकटा मधु सतपाळकर, कुणी एकटा लक्ष्मीकांत नार्वेकर, कुणी एकटा भरत नेर, घनश्याम वैद्य लढू शकणार नाही. तुमच्या प्रत्येकाच्या हाताची ताकद जर त्या लढाईमध्ये मिळाली तर जरूर 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 उद्याचा दिवस, उद्याचं सहस्त्रक, उद्याचं युग हे तुमचं आणि मैत्रीचंच असणार आहे. एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मैत्री. आणि मान्यवर तसेच समोर असलेल्या सर्व क्षेत्रीय प्रतिनिधींनी आजची सीएमडी कॉन्फरन्स आपण सर्वांनी सर्वार्थाने यशस्वी केलेली आहे. या कॉन्फरन्ससाठी गेला महिनाभर आपल्या मैत्री परिवारातील अनेक जण राबत होते. त्यामुळेच ही कॉन्फरन्स खऱ्या अर्थाने यशस्वी झालेली आहे. नाशिक सारख्या धार्मिक आणि पवित्र क्षेत्री आयोजन करून कंपनीने ह्या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं औचित्य साधलेलं आहे. ही कॉर्पोरेट गार्मेंट विभागाचे मार्केटिंग मॅनेजर श्रीयुत खेरनार साहेब. श्रीयुत खेरनार आजच्या नाशिक शहरातील त्यांच्या ओळखीचा आणि संपर्काचा कॉन्फरन्सच्या आयोजनात खूपच उपयोग झाला. आता हा भव्य मंडप आपण पाहत आहात, पण हा मंडप वेळीच उभारला जावा यासाठी श्रीयुत खेरनार यांनी काल रात्री उशिरापर्यंत खूपच धावपळ केली. त्याचप्रमाणे एक्झिबिशन विभागाच्या उभारणीतही त्यांची चांगली मदत झालेली आहे. साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग यांच्या व्यवस्थेची जबाबदारी खेरनार यांनी स्वीकारली होती. त्यामुळे ही कॉन्फरन्स अत्यंत सुनियोजित आणि उत्तमपणे होऊ शकली. त्याबद्दल श्री खेरनार यांचे कौतुक करते आणि त्यांचे आभारही मानते. मंडप व्यवस्था, डेकोरेशन आणि आसन व्यवस्था नाशिकमध्ये प्रसिद्ध श्री कादरी ब्रदर्स यांची होती. त्यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे बजावलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ही कॉन्फरन्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यासाठी एवढ्याच मोठ्या प्रशस्त जागेची आवश्यकता होती. नाशिक महानगरपालिकेचे मुक्तीराम जवळील हे मैदान त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेचे मी आभार मानते. त्याचबरोबर कॉन्फरन्सची साऊंड सिस्टीम व्यवस्था अतिशय चांगली ठेवल्याबद्दल आम्ही चंद्रकांत बंजारी यांचे आभार मानतो. तसेच भोजन व्यवस्था चोख ठेवणाऱ्या भरत महाराज कॅटरर्स यांचेही मी आभार मानते. विजेची व्यवस्था करणाऱ्या कलंत्री बंधू, त्याचप्रमाणे फ्लॉवर डेकोरेशन बापू भोमराव यांचे सुद्धा आभार मानते. या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याची ज्यांची आम्हाला मदत झाली ते दत्तात्रय धनू, आशिष पेडणेकर, महेश ठाकूर या सर्वांचे कंपनीच्या वतीने आभार मानते. कॉन्फरन्सच्या यशस्वीतेसाठी सर्व क्षेत्रीय प्रतिनिधींच्या प्रवास व्यवस्थेची काळजी पाहणारे श्रीयुत पांडे, लहांगे, प्रसाद परुळेकर, भाऊ खेरनार, मित्र परिवार, नाशिककर या सर्वांचे आम्ही आभार मानतो. तसेच शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्व क्षेत्रीय प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित झालात. एवढ्या लांबून कॉन्फरन्ससाठी आलात. खऱ्या अर्थाने यशस्वी ही कॉन्फरन्स झालेली आहे असं मला वाटतं. श्री घनश्याम वैद्य, भरत मेहेर, भारत मात्रे आणि मनोहर मेहेर, त्याचप्रमाणे अमोल मदामे, राजन वेंगुर्लेकर, पी.के. पाटील, नंदन म्हात्रे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या कॉन्फरन्ससाठी अथक परिश्रम केले त्यांचा सर्वांचा, त्याचप्रमाणे ज्यांचा इथे उल्लेख राहून गेला आहे अशा सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि कार्यक्रम